त्या घरचं जे संगोपन व्हायला पाहिजे, जडणघडण व्हायला पाहिजे, संस्कार व्हायला पाहिजेत, बाहेरची दुनिया समजली पाहिजे आणि येणारी पिढी एकापेक्षा एक चांगली झाली पाहिजे, हे इथं घडलेलं नाही, कुठल्याही समाजाचा असो. आणि जे काही शिकलेले आहेत ते कधीच परिपूर्ण शिक्षण घेतलेले नाही आहे, अर्धवट शिक्षण. जे काही थोडेफार शिकलेत आमच्यासारखे, आईचा प्रेम, एखाद्या वेळेस गुरुजनाचं प्रेम, किंवा त्याच्या घरची परिस्थिती, त्याला झालेली जाणीव, काहीतरी छोटा मोठा रेफरन्स, त्याच्यातून काही जिनेचुने शिकलेले आहेत आणि ते चांगल्या पदाला आलेले आहेत. पण ती संख्या फार नगण्य आहे. त्यामुळे गेल्या 75 वर्षामध्ये आपल्या मराठवाड्यातले कुटुंब शासनाचे वाटेकरीच नाही आहेत. त्यांच्या घरी अजून स्वातंत्र्यच आलं नाही असं मला वाटतं. मराठा समाज असेल तर वडलोपार जे 100, 150, 200 एकर जमिनी, मान, मराठा, पाटलिकी, देशमुखी, अंगात रक्त, भयानक, अतिभयानक. भाड्याने घर घेऊ शकत नाही आपण नांदेडला. आपली म्हणजे परिस्थिती अशी आहे. म्हणजे जे मान मर्ताब होता त्यावेळेस होता. आता काय आहे आपल्याकडे? 5 एकर 3 एकर जमिनी आहेत आता. पण आपण बदलायलाच तयार नाही. मी गावाकडे सुट्टीमध्ये आलो ना, आमच्या बैठकीमध्ये चर्चा व्हायच्या. इंदिरा गांधी अशा होत्या, नेहरूजीनं असं केलं, अटलजी असे कामकाज केले. म्हणजे त्यांच्या कल्पनेच्या विश्वाच्या बाहेरच्या कल्पना. आम्ही वेड्यासारखं सगळं माहीत असून त्यांचं ऐकायचं. अरे म्हणलं, अमृत पाटील एवढ्या मोठ्या गप्पा मारताय, घरच्यावर का लक्ष देत नाहीये? घरी 2 लेकरं तुमची 10वी नापास, एक अर्धवट इंजिनिअरिंग सोडून आलेला, नकला मारून 10वी 12वी पास झालेला, पुढे इंजिनिअरिंग कसं मार्क होते लागला पण निघतच नाही. असं हे कच्चं मडकं झालेलं आहे आपलं. ह्याला कोण कारण आहे? आणि ही परिस्थिती जर आपण समजून नाही घेतली ना, येणारी पिढी उद्ध्वस्त होऊन जाणारी होईल. कोणी असो आपण. आज परिस्थिती अशी आहे, मी मंत्रालयामध्ये वरिष्ठ लेवलला काम केलेलं आहे. मला जास्त वेळ इथं टाकायचं नाही आहे, कारण माझी सगळी माहिती समाज माध्यमातून, ह्या प्रचाराच्या माध्यमातून सगळ्यांना झालेली आहे असं मला वाटतं. हे असं होण्याचं कारण काय? मंत्रालयात काम करताना मराठवाड्याबाबत एक मुद्दा चर्चेला यायचा, इथल्या आत्महत्या. ज्यावेळेस मी मराठवाड्याचा आहे त्या सेक्रेटरीएटला समजायचं, त्यावेळेस सुद्धा माझी मान शरमेने खाली जायची. जगाच्या पातळीवर कुठंच आत्महत्या होत नाही आहेत. आपल्याकडे सुद्धा अति गरिबाचा, रोज कष्ट करून ज्यांनी चूल चालवतो, त्याच्या घरात आत्महत्या नाही होत. तुम्ही बारकाईनं बघा, आत्महत्या कोणाच्या घरी होतात? जमीनदार, मराठा असेल, लिंगायत पाटील असेल, मध्यम कुटुंब असेल, ज्याला थोडेफार 5 एकर 10 एकर जमिनी आहेत. पूर्वी 25-50 एकर जमिनी होत्या. काय सरदारचं ऐकूत आपण सगळं. म्हणजे अशी भयानक परिस्थिती आहे. म्हणजे हे काय करू शकतात आणि काय नाही करू शकतात ह्याचं उदाहरण आहे. मला काही जास्त भाषण करायची गरजच नाही. नाही, काय घाबरायचं काय गरज आहे? अशा लोकांची आपली मानसिकता तयार झाली आणि आपले लेकरं ह्याच्यात जर वाढले तर येणारी पिढी काय होईल? हा आमचा प्रश्न आहे. हे लोक 75 वर्ष हेच केलेले आहेत. आमच्या लेकराला चपटी देणे, थोडं हे देणे, उद्ध्वस्त केली आपली पिढी. हेच मला सांगायचं आहे. त्याचंच उदाहरण देव माझ्या समोर पाठवलेलं आहे. त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे. या भयानक परिस्थितीतून जर निघायचं असेल, एखाद्याच्या घरी आत्महत्या झाली, त्या वडीलधारी आईवडिलाला काय वाटेल? त्यांचं काय आयुष्य असेल? ती जी धर्मपत्नी तरुण युवती घरात, कुणाची तर मुलगी असेल, कुणाची तर सून असेल,
तिचे काय दिवस असतील, तिच्या घरी समजा चिमुकले 1-2 झाले असतील, त्यांचं काय भविष्य असेल, याच्यावर कोणी विचार करतो ह्या भागात? वाईट वाटतं. हे कुणाच्याही नशिबी नाही आलं पाहिजे. आणि आत्ताच आपण जर विचार नाही केला, भविष्यामध्ये तुमचे आमचे लेकरं सुद्धा त्या वाटेला जायला कोणी अडवणार नाही किंवा परिस्थिती तशी होईल. त्याच्यापासून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर त्याला एकच उदाहरण आहे, मजबूत शिकलं पाहिजे, कष्टानं शिकलं पाहिजे. आणि शिकायला काही अडचणी नसतात. जितके लोक मोठे असतील, बसवेश्वर महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, राजमाता अहिल्याबाई असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्यांचं जर जीवनचरित्र वाचलात तुम्ही, अगदी कष्टाने हे उभं राहिलेले माणसं आहेत. आणि त्यांनी स्वतःसाठी न जगता अख्ख्या समाजाला काहीतरी देण्याची त्यांच्यामध्ये दमक होती. आणि त्यांनी पूर्ण समाजासाठी आयुष्य घालवलेलं आहे. एवढे दृष्टांत आहेत. आपल्या गावामध्ये श्रावणामध्ये चांगल्या प्रकारचे पोथी लावलं जातं, दृष्टांत वाचले जातात, आया बहिणी ते ऐकतात. पण त्याच्यातून आपले किती तरुण किंवा किती पिढी उभा राहते हा खरा प्रश्न आहे. आपल्याकडे कितीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, पण हा समाज गेल्या 75 वर्षामध्ये अधुरा आहे. मग हे याच्यातून बाहेर कसं पडायचं हा आपला प्रश्न आहे. आणि असं होण्याला त्याला कारण कोण आहे हे आपण शोधलं पाहिजे. पहिला कारण आपणच आहे. आपलं घर, आपले मंडळी, आपले बाळ हे त्याला मुख्य कारण आहे. जे घडलेले आहेत तुमच्याही गावात असतील, काही टीचर असतील, काही कर्मचारी असतील, काही अधिकारी झाले असतील, त्या घरची तुम्ही चालरीत बघा, त्याच्या आईवडिलांचं वागणं बघा, ते इतरांपेक्षा निश्चित वेगळं असतं, कष्टाचं असतं. म्हणून ते लेकरं तिथं घडतात. अशा प्रकारची समाज रचना, अरे जाऊ द्या ना, एक हे केलं तर सगळे चालले, बसा दुसरे बसा ना. या ठिकाणी ह्या दुष्ट चक्रातून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे. हीच परिस्थिती मी तुम्हाला ओझर तर पश्चिम महाराष्ट्राची सांगितली, माझ्या व्याहीचीच सांगितली. ते दिवस आपल्याकडे कधी येतील हो? माझ्या दोन्ही मुलीच्या घरी, एकाच्या घरी 32 डॉक्टर आहेत, एकाच्या घरी 9 इंजिनियर आहेत. आपल्या मराठवाड्यात काढा कोणाच्या घरी आहे 9 इंजिनियर. हे व्हायला किती वर्ष लागतील आपल्याकडे? आणि हे न व्हायला काहीच अडचण नाही आहे. इथं बसलेला प्रत्येक जण कुण्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, कुठलाही असो, तो ईश्वराचा रूप आहे, अल्लाह ताला का देण आहे. कोणाचीही बुद्धी इतरापेक्षा कमी नाही. देवाने सगळ्याला समान देतो, अति समान. फक्त आपण करंटे असतो की त्याचा आपण पुरेपूर लाभ घेत नाही, वापर घेत नाही. म्हणजे इथं बसलेल्या आया बहिणीला सांगणं आहे, परिस्थिती किती खडतर असली, लेकरांना शिकवलं पाहिजे. तुम्ही आयुष्यभर परपंच करताय, काबाड कष्ट करताय, मेहनत करताय, आणि देवानं दिलेली आता ही चिमुकली आली ना, हिच्यासारख्याला किंवा लहान लेकराला आपण दुर्लक्ष करतो. इथं बसलेले चिमुकले आहेत, त्यांना आपण दुर्लक्ष करतो. आणि आपण शेती करणे, कापूस लावणे, फवारणी करणे, वेचणे, ज्वारी लावणे, मशागत करणे, खळं करणे, आणणे, बीटला नेले, म्हणजे आपला व्यवहार करतो आणि त्याच्यात पूर्ण शक्ती झोकून देतो. त्याच्यातून काय साध्य होते? जगण्यासाठी तर ते आवश्यकच आहे, मी म्हणत नाही की ते नाही केलं पाहिजे. ते जितकं लगन करतो, एखादा व्यवसाय असेल तर आपण व्यवसाय करतो. जगण्यासाठी आपण जे पैसे कमवण्यासाठी जे काबाडकस करतो, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लक्ष ह्या चिमुकल्यावर ठेवलं पाहिजे, असं मला वाटतं. सर
एखादं काम थोडं कमी झालं तरी चालेल, आणि पहिल्या 15-20 वर्षात यांना जर धाकात ठेवलं, लाईनमध्ये ठेवलं आणि त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं, तो तुमच्या कुटुंबाचा दिवा होतो. रोशन होऊन जातं तुमचं कुटुंब. तुम्ही नंतर कुठलंच काम नाही केलं तरी तुमचं घर 100 पटीनं चांगलं चालतं. ही देवाची, अल्लाह तालाची देण आहे आणि त्याच्यावर आपण काहीच काळजी करत नाही आहे. मी ज्यावेळेस अभ्यास करायचो ना, माझ्या घरातले सगळे म्हणायचे, मराठ्याचं लेकरू कुठं शिकून पुढे जातो का? शेवटी गावात येऊनच काम करावं लागतं. कारण त्या काळात मला 1000 रुपये आमच्या कुटुंबातून देत होते ना, तर माझ्या इतर कुटुंबाचा खर्चही 1000-1500च होता. अर्धी रक्कम मी घेऊन जायचो. मग सगळ्या घरच्या काकूला, आत्याला, काकाला सगळ्याला वेदना व्हायची. जॉईंट कुटुंब 50-60 वर्षाचं. एकटाच कसं काय एवढं हे फायदा घेतो, मग कधी हा मोठा होईल, कधी लागेल. म्हणजे ईर्ष्या नाही किंवा वाईट नाही आहे, पण त्यांच्या मनात शंका, खरंच तिथं अभ्यास करतो की काय धंदे करतो. साहजिक आहे ना, समाजात तसे प्रकार आहेत ना. मग त्यांना चिंता वाटायची. पण आम्ही सगळ्यांना, त्यांनी मला प्रेम बी करायचे. घरातलेच काय, माझ्या अख्ख्या गावचे लोक मला प्रेम करायचे, गुरुजन वर्ग प्रेम करायचे, विद्यार्थी प्रेम करायचे. आणि ती जबाबदारी आपल्यावर थोडी थोडी येत गेली. अति कष्टानं आम्ही शिक्षण घेतलं आणि मी 1986-87ला शासनाच्या अधिकाऱ्याची परीक्षा दिली. ती पहिल्या अटेम्प्टमध्ये मी पास झालो. त्याच्यानंतर मला कधीही मागे फिरून बघण्याचे दिवस राहिले नाही. आणि ज्या आईवडिलांनी माझ्यावर प्रेम केलं, माझ्या गणगोतानी प्रेम केलं, सगळ्यांनी सपोर्ट केलं, मी त्याला विश्वासपात्र झालो. आणि आता माझा कुटुंब खूप चांगल्या प्रकारे सेटल आहे. आता आम्हाला कशाची चिंता नाही आहे. माझ्या बहिणीचे लेकरं इंजिनियर झाले, IT इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर. दुसऱ्या बहिणीचे वकील झाले. माझे लेकरं डॉक्टर इंजिनियर झाले. भावाचे लेकरं खूप चांगल्या लेवलला शिकतात. अख्खं खानदान बदलून टाकलं. तुम्हाला वाटेल खूप पैसे जमा करून देऊन, तसं नाही आहे. चांगल्या शिक्षणाने. आणि आता मला तर वाटत नाही की शेती असो नसो त्यांना काही त्रास राहील. येणाऱ्या काळामध्ये आपली शेती राहणार नाही. तुम्हाला किती एकर शेती आहे? 2 एकर. बघा परिस्थिती किती गंभीर आहे. किती भाऊ आहेत? 2. किती एकर शेती आली? आता ह्याच्या 21व्या वर्षी ह्याचं लग्न होईल की झालंय? नाही. लग्न झालेल्या 1.5 वर्षाला, लईत लई 2 वर्षाला ह्याला बाळ होईल. ते बी कमीत कमी 2 होतील. आईची श्रद्धा असते, 1 चांगलं नाही, 2 राहू दे. मग त्या 1 एकरचे अर्धा म्हणजे अर्धा एकर होणार. मग त्याचा बाळ 21व्या वर्षाचा झाला, त्याला परत 2 होणार. त्याच्या घरी 7-12 राहील. आपण हसू नका. इथं बसलेल्या प्रत्येकाला हे प्रश्न आहे. आणि आपण जर सिरियस नाही झालो, आपण ह्या गोष्टी समजून नाही घेतलो, आपल्या बैठकीमध्ये आपल्या आजीचे, आजोबाचे, वडिलाचे फोटो आणि त्याला हार आपण घातलेला आहे. याच्या आणि याच्या नंतरच्या पोराच्या नातूनी हार टाकतील की तिथं काही ठेवतील की नाही शंका आहे. दळबद्री आमचे वडील होते, दळबद्री आमचे आजोबा होते, आम्हाला काहीच ठेवलं नाही. अशी परिस्थिती आपल्यावर बोलून घ्यायची आहे. त्यासाठी आत्ता आपली वेळ गेलेली आहे. आपली बस निघून गेलेली आहे. शिक्षण एक अशी चीज आहे, कोणतीही गोष्ट अशी आहे की ते वेळेत केलं पाहिजे. जीवनातलं कुठलंही काम, आता उद्याचं 20 तारखेचं मतदान 100% वेळेत केलं पाहिजे. गाफील राहिलं तर अजून तसंच चालणार आहे. जीवनामध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे त्या वेळेला ते केलं तरच ते साध्य होते. वेळ गेले की काही भेटत नाही. तुम्हाला इथून मुखेडला जायचं आहे, बाराळीला जायचं आहे. घरून निघताना 3 बसेस आहेत सकाळचे. समजा आरामात खात पीत, बायकोला भांडत, झगडा करत तिथं बसला उशिरा गेला तर बस थांबणार आहे आपल्यासाठी? आपल्याला वेळेच्या पहिलं जाऊन थांबावं लागतं, तेव्हा ते पुढची गोष्ट आपल्याला साध्य होते.
जीवनात प्रत्येक गोष्टीत, शेती पेरण्याची असो, तुमची रास करण्याची असो, बीटला माल नेण्याची असो, आणि आपलं आयुष्य घडवण्याचं असो, वेळेला फार महत्त्व आहे. ते रामायणाचं एक आपल्याकडे सिरियल चालायचं, रामानंद सागर त्याचे डायरेक्टर दिग्दर्शक. रामायणाचं नाही, ह्याचं महाभारताचं जो सिरियल चालायचं त्याच्या मागे एक चक्र द्यायचं त्याने, यदा यदा से भारत यानी भवतो म्हणून. ती वेळ आहे. वेळ कुणाच्या बापाला थांबत नाही. वेळ इतकी महत्त्वाची आहे, नंतर ती वेळ विकत घेता येत नाही. आता तुम्हाला 10वीला बसता येईल त्या बाहेरच्या शाळेतून, पण MPSCची परीक्षा देता येतं, अमुक डॉक्टर होता येतं. वेळ गेली की काही होत नाही आहे. तर हे लहान लेकराचं पहिले 15 वर्षाचं वेळ आहे ना, अति महत्त्वाचं आहे. ते मुलगा असो की मुलगी असो, त्याचं जे ब्रेन आहे ना, बुद्धी, 15-16 वर्षात. माझा गुरु ज्ञानेश्वर आहे. 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. जगाचं भांडार ज्ञानाचं त्याच्यात आहे. त्यांनी पसायदान लिहिलं जगाबद्दल. वारकरी असतील तर त्याचं महात्म्य समजून घेतलं पाहिजे. 21व्या वर्षी त्यानं माझं कार्य संपलं आणि स्वतःला जीवन समाधी घेतली. आयुष्य जगण्यात अर्थ नाही, मी पूर्ण आयुष्य जगलो असं त्यांची धारणा झाली. काय विद्वत्ता, काय सोच. आणि आपण 70-90 वर्षाला आलं तरी वाटतं अजून थोडे दिवस जगावं. ते नॅचरल आहे. पण आपलं कार्य काय आहे? म्हणजे आपण देवाचं रूप आहे. आपण आपल्यामध्ये जे देवात आहे तेच आपल्यात आहे. जे जे संत महात्मे होऊन गेले आपल्यापैकीच झाले. जे जे नेते झाले ते आपल्यापैकीच झाले. तुकाराम महाराजाचं तर एक अभंगच आहे, देवाची आराधना करण्यामध्ये ते स्वतः देव झाले. तर हे मनुष्याचं जीवन एवढं सार्थक लावलं पाहिजे आणि आपल्या कुळाचं, आपलं सगळ्यांचं उद्धार केलं पाहिजे, हा पुरुषार्थ आहे. पण गेल्या 75 वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये तसं झालं का? झालं नाही, हे खेद आहे. कितीतरी क्षेत्र आहेत, आपण गांभीर्याने वागतच नाही आहे. आता तो पाटील होता, कोण होता, त्यांची मानसिकता असं नाही आहे. काही नवीन आलं आहे, समजून घ्यायचं. आपल्याला विचारायला पटेल नाही पटेल, पूर्ण समजून घ्यायचं. आपल्या काय बापात चाललं? 2 गोष्टी चांगले वाईट आपल्याला ऐकायला भेटले, चांगले वाटले घ्यायचं, वाईट वाटले सोडून द्यायचं. पण ऐकण्याची मानसिकता आपल्यात निर्माण झाली पाहिजे. सत्य असत्य काय हे समजून घेतलं पाहिजे. आपलं कशातून प्रगती होऊ शकते हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपला ऱ्हास कशामुळे झाला, आपला नुकसान कशामुळे झाला हे आपण समजून घेतलं पाहिजे. इथं कोण कुणाचं दुश्मन नाही आहे. आपण सगळे भारतीय आहोत, आपण सगळे बांधव आहोत. आज स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालेले आहेत. इथं वेगवेगळ्या पार्ट्या आहेत, पक्ष आहेत. त्या सगळ्यांचं मत काय आहे? समाजाचा विकास, देशाचा विकास, राज्याचा विकास, आपल्या भागाचा विकास. पण त्यांनी विकास करणारे आहेत, तर दुसरा कोणी येऊन तिथं जर उभा राहून तेच काम करत असेल तर त्याला दुश्मन बनण्याची काय गरज आहे? त्याचे उकाळे पाकाळे काढून त्याला शिवी देणे, त्याचं उद्धार करणे काय गरज आहे? तुम्ही काम करता, आम्ही काम करतो. जनता ठरवू द्या ना कोण चांगलं आहे, कोण वंगळ आहे. पण यांची मक्तेदारी झालेली आहे. हे स्वतःला एवढे मोठे समजतात. यांचे बापाचे बाप, नंतरचे बाप, नंतरचे हे बांडगुळ पैशाच्या अभावी भरपूर मोठे झालेले.
या ठिकाणी लोकशाही प्राप्त झाल्यानंतर आपली कितीतरी प्रगती व्हायला पाहिजे होती. जे इतर भागात झालेली आहे ती आपल्या भागात झालेली नाही, हा आमचा खेद आहे. आणि ज्याला तुम्ही प्रतिनिधित्व दिलं, आंधळेपणाने मतदान करता, वेगवेगळ्या माध्यमातून मतदान करता आणि त्याचा हा परिणाम आहे. हे जे अधोगती होण्याला मुख्य कारण पहिलं काय असेल? दळभद्री नेते, अकार्यक्षम नेते. आपल्या सामान्य लोकांचं नेतृत्व करण्याची धमक असली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे, आवश्यक प्रस्ताव वरिष्ठ लेवलला घेऊन गेले पाहिजे आणि ते मंजूर करून आणून तुमच्या घशात टाकले पाहिजे, तुम्हाला पायावर उभा केला पाहिजे. असे नेते पाहिजे. आमचा वसंतराव डोळ्यात पाणी आणला. त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या. या ठिकाणी महिला बचत गट आहेत, त्यांना शासनाचा काही फायदा तोटा नाही आहे. या ठिकाणी आमचा तरुण बेरोजगार झालेला आहे, त्याला काहीतरी रोजगार उपलब्ध करून द्या. आम्हाला तुम्ही पैसे द्या नको द्या, पण आमच्या भागातला विकास झाला पाहिजे अशी त्यांची मागणी होती. तुम्ही ऐकलं का? पण आमचे त्यांचे घरचे संबंध आहेत. गेल्या 1-1.5 वर्षात त्यांनी मान्य केलेलं आहे. 2-1 कोटी आपण इथं दिलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. आणि भविष्यात आमचं नियोजन एकदम परफेक्ट आहे. इथं फार मोठे मान्यवर समोर बसलेले आहेत आणि काहीतरी वेगळं करण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे. आमचं कुणालाच विरोध नाही आहे, पण तुमच्या ज्या चुका झालेल्या आहेत तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. पहिलं ते चपटी आणि तो सोडून दिलं पाहिजे. त्याच्याने आपलं काही उद्धार होत नाही. 5 वर्षाचे अधिकार आपण एकाला देऊन टाकतोय. मग मी आता इथं 4 महिने फिरतोय आपल्या मतदारसंघात. माझ्या 60 वर्षाच्या आयुष्यात मी एवढ्या खड्ड्यातून कुठं कधी गेलो नाही. इतके खड्डे, हे असे रस्ते. आणि म्हणे कार्यसम्राट. कसलं कार्य आणि कसलं सम्राट तुम्ही सांगा आम्हाला. एक साधा उद्योग नाही हो आपल्याकडे. जे धरण 50-40 वर्षापूर्वी झाले त्याच्यानंतर एक धरण कोणी बांधलं नाही आहे. कुठं बंधारे बांधले नाही आहेत. शेतीला पाणी उपलब्ध केले नाही आहे. आपल्या युवकांना कुठलं काम नाही आहे. हे कसलं नियोजन आणि कसले नेते? काही चूक आहे याच्यात? नाही तो हमारा काँग्रेसचा हात आहे. तुम्ही तर आता काय तुम्हाला बोला. हाँ ये टाइम में चलेगा नाही. अभी परिवर्तन झाला पाहिजे. मी म्हणत नाही, नॅशनल लेवलला पॉलिसी लागते. तुम्ही अल्पसंख्याक आहात, तुम्हाला या देशामध्ये सगळ्या समाजाने समजून घेतला पाहिजे. तुम्ही सुद्धा इथले बांधव आहात, कारण आपली प्रतिज्ञाच आहे आम्ही सगळे भारतीय आहोत, आम्ही सगळे बांधव आहोत. तुम्हाला कुठला असंरक्षणाची भीती नाही राहिली पाहिजे. देश पातळीला पॉलिसीच्या अनुषंगाने जे काही धोरणात्मक मतदान होईल त्याला माझा आक्षेप नाही आहे. पण जिथं तुम्हाला ग्रामपंचायत आहे, जिथं तुम्हाला जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, विधानसभा आहे, रोजचे पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, तिथं परत एकच. हे असं कसं चालेल? तुम्ही व्यक्ती बघणार की नाही? त्याची धमक बघणार की नाही? त्याचा अभ्यास बघणार की नाही? की ज्यांनी काहीच दिवे लावले नाही परत त्यांना देणार? हे बदललं पाहिजे. हे परिवर्तन आपल्यात जर नाही झालं तर इथं बसलेले चिमुकले आता जे कुणाच्या घरी झाले असतील 30-35 वर्षाची आत्महत्या, येणारा काळ भयानक आहे. आणि ह्याच्यात मी नाही, माझ्या ठिकाणी कोणीतरी अजून काही दिवसांनी लोक येतील, पण ह्याच्यात आपल्याला निश्चित बदल करावा लागणार आहे. चांगलेच लोक ह्याच्यात यावे लागतील. आदरणीय गोजेगावकर पाटलासारखे 100-200 लोक राहिले असते, आपलाही भाग बदलला असता. जो माणूस 24 तास जनतेला देतो ते लोक पाहिजे होते आपल्याला. जे तळमळीचं शेतकऱ्याचं जीवन अभ्यासतात, त्याच्यासाठी संघर्ष करतात, असे लोक पाहिजे होते. आता काही लोकांना गुणवंतरावजी पाटलांचं अभ्यासच समजत नाही. मी बघतोय, अरे आता समजायला लागलं. अरे आपल्या शेतीला पाणी आणायचं आहे. त्यांनी 40 वर्ष संघर्ष केला ह्या लेंडी धरणासाठी. ज्याला तुम्ही निवडून दिलं त्या लेंडी धरणाबद्दल एक चिकार शब्द कोणी काढला का हो?
कधी कोणी प्रश्न विचारला का? कधी टी व्हीमध्ये तुम्ही बघितलं, पेपरला बातमी आली की या धरणाबद्दलचं मोठं आंदोलन केलं आणि धरण तात्काळ व्हावं म्हणून उपोषणाला बसलं, मोर्चे काढले निवडलेल्या सदस्यांनी, असं झालं? मग त्यांना हे व्यथा दिसली नाही? ते मतदारसंघातला विषय नाही, ते शेतकरी नाहीत, त्यांचे प्रश्न नाहीत, मग हे कशासाठी निवडून द्यायचं? काही गावला बसेस नाहीत, अजून दवाखाने नाही आहेत, मग तिथल्या आया बहिणीचं आरोग्य कसं असेल? ते दवाखान्याचे डिलिव्हरी कसे होत असतील? म्हणजे किती दुःख आहे 75 वर्ष होऊन. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, जबाबदारीनं मतदान झालं पाहिजे. एक आजीमाय किंवा आमची मावशी किंवा आई बाजारात गेली तर ते कांदे, बटाटे, फळ, भाजीपाला तीनदा तपासते. इथं नाही तर तिथं घेते, तिथं नाही तर तिथं घेते. आणि तुमच्या भविष्यासाठी ज्या नेत्याला तुम्ही निवडून देताय, लाईन लावून मतदान करताय, डोळे झाकून, हे असं नाही चालणार. फार मोठी विकृती तयार होईल येणाऱ्या काळात. तुम्हाला स्पर्धा लावली पाहिजे. ज्याला निवडून दिलं त्यांनी जर 5 वर्षात काहीच नाही केलं ना, त्याला त्याची जागा दाखवली पाहिजे, त्याला घरला बोलवलं पाहिजे. आणि हे घटनेचे अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुदा समितीच्या अध्यक्षतेखाली ही घटनेची समिती तयार झाली आणि विविध देशाचे राज्यघटना तपासून आपली राज्यघटना तयार केली आणि प्रत्येकाला मतदानाचा हक्क दिला. इथं कोण मोठा छोटा नाही आहे, प्रत्येकाला एक मतदान आहे, ते बी गुप्त मतदान आहे. भीती कशाची आहे? समजा काही झालं, होऊ द्या, चपटी असेल किंवा काही असेल, मतदानाच्या कक्षात तुम्हाला येऊन कोणी बघणार आहे का? की तुमचं कोणी हात पकडणार आहे, तुम्हाला कोणी दाब देणार आहे? ही यंत्रणा एवढी सुंदर आहे. याच्या पहिलेची बॅलेट पेपरची असो की आता यंत्राच्या सहाय्याने असो, कोणी मतदान केलेला माणूस कुणाला मतदान केलं हे कुणाच्या बापाला समजत नाही. गुप्त मतदान आहे. या विधानसभेला आणि लोकसभेला असे 2 मतदान आहेत. आता उद्या 20 तारखेला एक मतदान लोकसभेसाठी आहे. तिथं एकूण 26 उमेदवार आहेत. अशा प्रकारचे बॅलेट बॉक्स तिथं 2 आहेत पहिल्या कक्षामध्ये. तिथं आपण ज्यावेळेस सगळी आपली प्रक्रिया करून तिथं जातो, त्या कक्षामध्ये आपण असलेल्या उमेदवाराच्या निशाणी बघून आपल्याला ज्याला वाटलं त्याला एकाला मतदान करायचं आहे. त्याच्या नावासमोरचं बटन दाबून ब्लिंक म्हणून लागलं पाहिजे, लाल झालं पाहिजे आणि बीप आवाज आला पाहिजे. ते एक स्लिप त्याच्यात पडली पाहिजे, मतदान झालं. मग तिथून बाहेर पडल्यानंतर दुसरा कक्ष राहणार आहे. तिथं आपल्या विधानसभेचा कक्ष आहे. त्याच मतदान बूथमध्ये कपट्याचा तो असतो ना अर्धवट, मग त्या ठिकाणी अशा पद्धतीचं एकच बॉक्स राहणार आहे आणि हे सगळं गुलाबी राहणार आहे, गुलाबी कलरचं. इथं जसं एक नाव त्यांनी केलंय ना, हे पूर्ण पान गुलाबी राहणार आहे आणि त्याच्यावर हे नावं राहणार आहेत वेगवेगळ्या उमेदवारांची. माझं बालाजी पाटील खतगावकरांचं नाव 10व्या नंबरला आहे आणि इथं सिलाई मशीन आहे. त्याच्यासमोर हे बंद आहे का, सेल नाही आहे, तर हे याच्यावर मतदान झालं पाहिजे. अशा प्रकारचं ते सिटी वाजली पाहिजे आणि समोर स्लिप पडली पाहिजे. तर इथं बसलेल्या सगळ्या मान्यवरांना, आया बहिणींना, तरुणांना, वडीलधाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. आमचे विचार जर पटले असतील, मी जरी अपक्ष असलो ना, अपक्ष नाही आहे, इथं बसलेले एका भागाचे आहे, असे 400-500 नेते माझ्या पाठीशी आहेत, सगळ्या पक्षांचे. भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते आहेत, काँग्रेसचे सगळे नेते आहेत, म्हणजे मेजॉरिटी, काही समोरून काही मागून. राष्ट्रवादीचे सगळे ओपन नेते मला पाठिंबा दिलेले आहेत. मनसेने पाठिंबा दिलेला आहे, उबाटाने पाठिंबा दिलेला आहे, त्यांचे नेते आहेत. RPIने पाठिंबा दिलेला आहे, श्रावण नरबागे आहे. कित्येक समाज माध्यमाने मला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी मराठा समाज असेल, संभाजी ब्रिगेड असेल, लिंगायत समाज असेल, 100% लिंगायत समाजाने सामूहिक बैठक घेऊन 2दा-3दा लोकांचं ऐकून
400-500 प्रतिनिधी एकत्र येऊन इथं आदरणीय बालाजी बंडे आणि आदरणीय सोनटक्के सर बसलेले आहेत. एक मुखाने पाठिंबा दिलेला आहे. गावोगावी हा मेसेज गेलेला आहे. हटकर बांधव आणि धनगर बांधवांनी सुद्धा जाहीर मेळावा घेऊन मला पाठिंबा दिलेला आहे. 10,000 पेक्षा जास्त लोक. मुस्लिम बांधवांनी सुद्धा मला पाठिंबा दिलेला आहे. हा आपल्यासाठी करायचं काम आहे. इथं कोळी बांधव असतील, इथं मुन्नरवाल्लू बांधव असतील, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. भोई समाजाने पाठिंबा दिलेला आहे. परीट समाजाने पाठिंबा दिलेला आहे. वासुदेवनी दिलेला आहे. नाभिक समाजाने पाठिंबा दिलेला आहे. 18 पगड जातीच्या बलुतेदाराच्या वेगवेगळ्या संघांनी मला पाठिंबा दिलेला आहे. मी एकटा नाही आहे. आता यांच्या पायाची वाळू सरकत आहे. हे वेगवेगळे बोलण्याची भाषा आहे. तर कृपा करून आपण कोणाच्या भाषेत जाऊ नका. सत्य समजून घ्या. वेळ भरपूर झालेला आहे. या ठिकाणी बचत गटाच्या महिलांना, बचत गटाचं कार्यक्षेत्र अख्ख्या मतदारसंघात आम्ही वाढवणार आहोत. गाव तिथं बचत गट, एकही महिला रिकामी राहणार नाही. कुण्याही घरची असो, ती बचत गटाची सदस्य होईल असं आपल्याला वसंतराव काम करायचं आहे. बचत ह्या शब्दातच सगळं काही आलेलं आहे. त्याच्यात नुसतं पैसे बचतीचा विषय नाही आहे. जे 10 गटाच्या महिला एकत्र येऊन जे काम करतात, त्यांचं कॉन्फिडन्स वाढतो, त्यांना एकमेकांबद्दलचं नॉलेज भेटतं, एकमेकाचे सुखदुःख समजतात, शासनाच्या योजना समजतात. खूप मोठं काम आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2000-1000च्या वस्तीला 300, 200 कोटीचे पतपेढे आहेत. त्या माध्यमातून आपण खूप काही काम करू शकतो. महिलांचं आरोग्य आहे, त्यांचे प्रश्न त्याच्यातून मिटू शकतात. एखादी महिला घरात एकटी राहिली, ती शेवटपर्यंत आपला आजारपण सांगत नाही, पण आपल्या सगळ्या बहिणीच्या माध्यमातून ती बोलती होते आणि त्याच्यातून त्यांचं खूप मोठं संकट कमी होऊ शकते. म्हणजे ते शिकून स्वावलंबी होतात. त्याच्यातून रोजगार निर्माण करू शकतो. शासनाचे जे रजिस्टर्ड बचत गट आहेत, RCF, CRF, त्यांना आम्ही 30,000चं रिव्हॉल्विंग फंड केलेलं आहे आपल्यासाठी. कदाचित इथं CRF आहे का? त्याला 30,000 रुपयाचं आम्ही आता अनुदान केलेलं आहे. खूप गोष्टी आहेत सांगण्यासारखे. आज वसंतरावनी सांगितलेले सगळे कामं आम्ही करणार आहोत. तुम्ही अश्रू गाळायची गरज नाही आहे. आपल्याला लढायची गरज आहे. आपण शिवरायाचे आहोत. त्यांनी विश्वास टाकलेला आहे. आमचाही विश्वास तुमच्यावर आहे आणि आपल्याला खूप चांगले कामं करायचे आहेत. आपल्या पाठीमागे हे 2-3 मोठे मंडळी आहेत. तुम्ही गोजेगावकर पाटील यांना चिंता करायची गरज आहे. तुम्ही असताना तीळ मात्र नाही आहे. आणि भरपूर निधी ह्या गावला येईल. इथल्या विजेचा प्रश्न, वीज, शेतकऱ्याची वीज, हे शासन पूर्ण माफ केलेलं आहे. आया बहिणीच्या खात्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे मोठ्या प्रमाणात येत आहे. ही योजना बंद होत नाही. 75 साल में कोई कुछ नहीं दिया है. हे पहिली वेळ आहे. मुस्लिम बांधवांना, त्या भगिनीला सुद्धा हे पैसे आहेत. ह्याच्यात काही अर्थ आहे? ह्याच्यात कुठलीच अट नाही आहे. सगळ्या समाज बांधवाच्या भगिनीला हे पैसे आहेत. हे दोन्ही तिन्ही आमचे जे नेते आहेत ना, हे समाजाचं दुःख समजूनच ही योजना काढलेली आहे. ही परिवर्तनाची योजना आहे. आत्तापर्यंत इथं बसलेल्यांचं आयुष्य का घडलं नाही? त्याला पैसा कारण आहे. आता पैसे तुमच्या घरात येत आहेत. ते पैसे फार जबाबदारीनं वापरले पाहिजे. त्या चिमुकल्यांना पहिलं शिकवलं पाहिजे. असं एकही घर नाही पाहिजे आया बहिणीनं की आपल्या घरी आपली नात, आपला नातू, आपला मुलगा मुलगी नाही शिकते. 100% चांगल्या क्वालिटीचं शिक्षण दिलं पाहिजे. ह्याच्यासाठी ती योजना आहे. आता ही योजना कोणीच बंद करू शकत नाही. एका तालुक्याला 1-1 लाख महिला आहेत. कुणाचंही शासन आलं, हे रस्त्यावर आले, शासन चालवणं अवघड होईल. आणि ही समाजामध्ये शासनाकडून डायरेक्ट मिळणारी मदत आहे. आणि अशी मदत 10, 15, 20 वर्ष जर राहिली, अख्खे समाज परिवर्तन होऊन जाईल. सगळ्याच्या घरी कर्तबगार माणसं तयार होतील. आता आमच्या शेखची मुलं अमेरिकेत आहेत. हंगरगेकर पाटलाचा मुलगा जर्मनीत आहे. माझा मुलगा लंडनला आहे. तुम्ही काय करणार आहे? अरे जग मुठ्ठीत आलेलं आहे.
त्याचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. आता आमचे मुस्लिम बांधव आहेत, 100% काम करतात घरातले मंडळी, महिला असो पुरुष असो, मी सलाम करतो त्यांना, पण शिक्षण घेत नाहीत. दुर्दैव आहे. तुम्ही काम करून जे कमावता ना त्याच्या 100 पटीनं तुम्ही शिक्षणातून कमावता, हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आणि सुरुवातीला त्या लेकरांना लगेच कामाला घेऊ नका, माझा आग्रह आहे आपल्याला. त्यांना अपेक्षित शिक्षणच पहिलं दिलं पाहिजे, त्याच्यातून तुमची प्रगती अजून 100%नं जास्त होईल. आपल्याला नवचैतन्य आणायचं आहे, हे घाणेरडं राजकारण संपुष्टात आणायचं आहे. आपल्याकडे चांगले धरणं, पाणी, बंधारे, MIDC, चांगले कॉलेज, एक चांगलं विषय समाजात द्यायचा आहे. तर हा विचार करा. 20 तारखेला आपल्या गावातून 100% शिलाई मशीनला मतदान झालं पाहिजे, एवढी अपेक्षा. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, या ठिकाणी DPचा विषय काढलेला आहे. शेतीला लाईट, मी तुम्हाला शब्द देतो, शेतीचं वीज मी माफ झालेलं आहे आणि 6-7 महिन्यानंतर आपली मुबलक वीज होणार आहे. चिंता करण्याचं कारण नाही. आता रात्री शेतात पाणी द्यायची गरज राहणार नाही. खूप मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल कंपनीचे कामं चालू आहेत. सोलार एनर्जी, या ठिकाणी जवळपास मी सगळे मुद्दे घेतलेले आहेत. युवक महामंडळाचे कर्ज महत्त्वाची गोष्ट आहे. 10-15 महामंडळ आहेत विविध समाजाचे, एवढ्या योजना आहेत, आपल्यापर्यंत कोणी आणलेलं नाही आहे. शेतकऱ्यांचा DP, लाईट, महामंडळाचे काम, युवकांना रोजगार, ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही न्याय देणार आहोत. मला या ठिकाणी बोलावलं, आमचा सत्कार केला, मान्यवरांचा सत्कार केला. मी सगळ्यांचा आभार मानून माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.